ह्या कॅटेगरीमध्ये जास्त आहे. म्हणजे आता जे आपण रिले बघितला डिस्कनेक्टरचा, तो ह्यामध्ये असाच तो लावला जाणार आहे या मीटरमध्ये. आता ह्याच्यात वेगवेगळे नेम प्लेटवर तुम्ही इंडिकेटर बघा. यू कॅन कम व्हेरी क्लोज. कोणीतरी एका दोघांनी या पुढे खालती मोटर चालू आहे, लोड लावलेला आहे. इकडे लोड आहे याच्यावर डायरेक्ट कनेक्टेड मीटर, जो आपण आम्ही मगाशी प्रेझेंटेशनमध्ये बघितलं. तर ह्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं लेबलवर मी तुम्हाला म्हटलं 3 फेज 4 वायर सिस्टीम म्हणून लिहिलं आहे. 3 × 240 वोल्ट लिहिलेलं आहे. सो व्होल्टेज इज 240 वोल्ट. करंट काय लिहिलं आहे 10 एम्पियर IB. मी सांगितलं IB बेस करंट 10 एम्पियर लिहिलं आहे. IMAX काय लिहिलं आहे 60 एम्पियर. सो मॅक्झिमम 60 एम्पियरपर्यंत ते चालणार. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते 10 एम्पियरला ते 60 एम्पियर एवढ्याच ह्याच्यात चालणार असं नाही आहे. हा वर्क करणार राईट फ्रॉम युअर लोएस्ट करंट. लोएस्ट करंट हा IS मध्ये डिफाईंड आहे. 0.4% ऑफ युअर IB. ओके, टू बी प्रिसाईज. ते इकडे कुठे दिलेलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो. तर 0.4% ऑफ IB विल स्टार्ट रेकॉर्डिंग ऑल द एनर्जीज. ओके, विदिन द ॲक्युरसी. आणि IMAX मी काय म्हटलं IB ऑल द रेफरन्सेस शुड बी डिफाईन्ड. IS काय दिले IS वाचू शकता तुम्ही. IS इंडियन स्टँडर्ड चाल नाही, तुम्हाला दिसत नसेल, यांना दिसत. व्हॉट इज दॅट, कॅन यू रीड आउट फॉर देम. नंबर आहे IS. हा नंबर काय आहे IS 16444. तर लक्षात ठेवा 16444 IS हा स्मार्ट मीटरचा नंबर आहे होल करंट मीटरसाठी. त्याचं बुकलेट बघितलं ते मोठं असतं बुकलेट, स्पेसिफिकेशन्स. IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड जी बॉडी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, त्यांनी तो नॉर्म्स त्याच्यात लिहिले. ते IS 16444 म्हणजे इट इज अ स्मार्ट मीटरचा IS आहे तो. ओके, दॅन देर इज अनदर IS 15959. हा पण IS आहे, तो स्मार्ट मीटरचा आहे, कम्युनिकेशन रिलेटेड आहे. कम्युनिकेशन कोणतं सांगितलं होतं मी, DLMS एक प्रोटोकॉल आहे ना तो कम्युनिकेशनचा. सो हे सगळं डिफाईन आहे त्या IS 15959. सो हे 2 IS आहेत. ह्याचा अर्थ काय, हे मीटर स्मार्ट मीटर आहे. ओके, गॉट इट. नंतर ह्याच्यावर लिहिलं आहे वॅन इज वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे हे मीटर आहे सुटेबल फॉर वाईड एरिया नेटवर्क. कारण आपण बघितलं स्पेसिफिकेशन भरपूर आहेत ना. म्हणजे झिगबी पण लावू शकतो, रेडिओ पण लावू शकतो. आणि वाईड एरिया नेटवर्क म्हणजे कुठलं असणार माहिती आहे का, कारण आपल्याला त्याला जास्त वेळ देता नाही आला मगाशी एक्सप्लेनेशनला. वाईड एरिया नेटवर्कमध्ये काय येणार, GPRS येऊ शकतं, GSM येऊ शकतं, फायबर ऑप्टिक केबल येऊ शकतं. लॉंग डिस्टन्स, लांब वाईड एरिया नेटवर्क. वाईड म्हणजे एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये पण ट्रान्सफर करू शकतो असं कम्युनिकेशन. सो दे हॅव गॉट वाईड एरिया नेटवर्क सेल्युलर. ओके, प्रोव्हिजन आहे. हे सगळं तिकडे आहे. आता ह्याच्यावर लिहिलं आहे त्यांनी KWH आणि त्याला दिलं आहे त्यांनी इम्पल्स पर KWH. आणि तिकडे एक त्यांनी होल दिलेलं आहे. त्याच्यातून काय असतं का, जेव्हा तुम्ही मीटर ॲक्युरसी चेक करता आपल्या बेंचवर विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स स्टँडर्ड मीटर. रेफरन्स स्टँडर्ड मीटर म्हणजे ज्या रेफरन्सनी तुम्ही मीटरला ॲक्युरसी चेक करता त्या मीटरच्या रेफरन्सनी हे मीटर जेव्हा चेक करतात तेव्हा त्याची ॲक्युरसी चेक करायला काय मेथडॉलॉजी आहे, तर इकडे तो एक त्यांचा सेन्सर असतो. तो सेन्सर याच्यावर फोकस करतात आणि त्या पल्सेस असतात ना त्या पिकअप करतात 1, 2, 3, 4 अशा इकडून, आणि त्या तिकडे स्टोअर करतात आणि ते त्याच्याशी कम्पेअर करतात. ह्या मीटरमधून किती पल्सेस आलेत आणि ह्या रेफरन्समध्ये किती यायला पाहिजेत. सो दॅट इज हाऊ दे ॲक्युरसी दे चेक. गॉट इट. ओके, सिमिलरली फॉर KVH ॲक्टिव्हची ॲक्युरसी वेगळी, रिॲक्टिव्हची पण वेगळी रीतीने तुम्ही चेकिंग करू शकता. दोघांची सेपरेटली चेक होते. ओके, सो दिस इज व्हॉट इट इज. देन नाव द डिस्प्ले. आता डिस्प्लेवर तुम्ही प्रोग्रामेबल असतं. इट इज अ प्रोग्रामेबल फीचर. यू कॅन हॅव 10 पॅरामीटर्स ऑन डिस्प्ले और यू कॅन हॅव 100 पॅरामीटर्स ऑन डिस्प्ले. बट 100 पॅरामीटर्स डिस्प्लेवर असतील तर तुम्ही बघणारा कंटाळा होणार.
तर काही काही वेळेला काय असतं ते स्टँडर्ड एक 10 ते 12 15 देतात स्टँडर्ड, सो दॅट बाकीचं तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन मिळू शकते. पण सगळे काय त्याच्यावर दाखवण्याची गरज नाही. आता त्यांनी काय काय दिलं आहे इकडे ते बघू आपण. इकडे KW दिलं आहे, MD दिलं आहे. सो MD KW T3 इज अ टाईम झोन. T1 T2 T3 आता टाईम झोन त्यांचा T3 चालू असेल त्यांनी प्रोग्राम केल्याप्रमाणे. सो नाव इट इज शोईंग T3. ओके. आता हे टाईम 11:30 दाखवत आहे, म्हणजे हा टाईम एक डिस्प्लेवर दाखवलं आहे का बाबा मी आलो आहे तर मीटर बरोबर आहे की नाही. कारण टायमिंग हे परफेक्ट पाहिजे, नाही तर सगळंच डेटा चुकीचा येईल ना. तारीख आता ही तारीख पण इकडे येते बरोबर. आता MD हा दाखवतो आहे KVA मधला, MD KVA. ओके. तर तो जे काय आहे ते आता जो ॲक्च्युली आपलं लोड आता त्याच्या पुढे तो Y फेज दाखवेल, त्याच्या पुढे B फेज दाखवेल. हा Y फेज आला. ओके. आता B येईल तिकडे. आता B आला. ओके. सो दिस वे इट विल गो ऑन स्क्रोलिंग अँड इट विल. इकडे तो प्रोब लावायला लागेल. ती प्रोब लावली म्हणजे केबल, त्याचं हेड इकडे लावायचा, त्याच्या टेलला हे त्यांनी दिलं आहे इकडे. एखाद्या वेळेस तुम्हाला वरती स्क्रोल करायचं आहे का खालती स्क्रोल करायचं आहे तर त्याचं त्यांनी इकडे दिलेलं आहे अप. आणि बॅटरीसाठी पण दिलं आहे. समजा तुम्ही गेलात तिकडे आणि बाय चान्स तुमचा सप्लाय नाही, तो काही वेळेला काय होतं का मॅन्युअली पण ते रिसेट करायला लागतं. काही मेंटेनन्स झाला, काही डिस्प्यूट झाला. सिलिंग अरेंजमेंट आता काय असतं का मीटर आहे ते मीटर तुम्हाला ओपन करता येईल. स्टॅटिक बॅटा सगळं